जर स्वतः आला असताल, आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची औलाद असताल तर तोंड बंद करा, तोंड बंद करा तुम्ही. आज माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात, दरवर्षी येतात. पण मागच्या वर्षीपासून असं हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात? तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाणा करणारे लोक हे माझे असूच शकत नाही. आज माझ्यासाठी, माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाचं मी अत्यंत हृदयातून स्वागत करते. आणि भगवान बाबांनी सुरू केलेलं सीमोल्लंघन हे आज एवढ्या पुराच्या, अतिवृष्टीच्या, अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुम्ही यशस्वी करून दाखवले. मी तुमचे मनापासून अभिनंदन करते. कारण सीमोल्लंघन ही एक परंपरा आहे, परंपरा. सीमोल्लंघन हा मेळावा नाही, आपला दसरा हा केवळ एक मेळावा नाही. डोंगर कपाऱ्यामध्ये कष्ट करणाऱ्या, ऊस तोडणाऱ्या, अत्यंत संघर्षाने उभे राहिलेल्या या साध्या साध्या फाटक्या माणसांचा हा कार्यक्रम आहे. मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते. एवढ्या नदीमध्ये पूर आला असताना, गावागावामध्ये पाणी शिरलं असताना, लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात, एवढ्या अडचणीत, एवढ्या लांब आलात की नाही? बुलढाण्यावरून आलात की नाही? जळगाववरून आलात की नाही? वाशिमवरून आलात की नाही? नाशिकवरून आलात की नाही? नगरवरून, पाथर्डीवरून, केजवरून, आष्टी, पाटोदा, बीड, शिरूर, सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही लोक आलेला आहात. भगवान बाबांना, मुंडे साहेबांनी सिंदखेड राजावरून, बुलढाणावरून, देऊळगाव राजावरून मला आजच्या या परिस्थितीमध्ये एकच बोलायचंय, एकच. माझ्या अत्यंत महत्वाची ही परंपरा, सोन्यासारखे माणसं इथे आलेत, सोनं लुटण्यासाठी आलेत. एक एक माणूस इथला, एक एक सोन्याचं नाणं खणकणारं नाणं. ते सज्जनासारखे, गरीबासारखे बसलेत, ते माझे शब्द ऐकण्यासाठी बसलेत. ते आहेत गोपीनाथ
गोपीनाथ मुंडेचे आणि पंकजा मुंडेचे बहादर सैनिक आणि हे धिंगाणा घालायला आलेले मला काही वाटत नाही. माझ्या घोषणा देऊन तुमच्या विषयीचं माझं मत बदलणार नाही. विरासत में संघर्ष मिला है, विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के. चाहे जो भी हो, चाहे जो भी हो, डटकर आगे बढ़ने की. बदलू खुद को मैं क्यों, मैं विचारों की अटल चोटी हूं, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं. आज या लोकांचे संसार वाहून गेले. या गावामध्ये मी गेले, फाटके लोक बघून, त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आहे. घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही. पण एक मी या भागामध्ये बघितलं, या परिस्थितीमध्ये बघितलं की जाती पातीच्या आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकऱ्या, सगळे जोखड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला. दाखवा बरं तुमच्या बाजूच्या माणसाचा हात, पकडा बरं, पकडा बरं, हात वर करा बरं. शेजारच्या माणसाचा हात पकडा बरं, पकडा बरं, सगळे हात वर करा. आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा, पकडा. असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता आहे. असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे. माझ्या या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही. पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री